एन्जॉय करायला मिळाला. कार्यक्रमात कित्येक जणांनी सहभाग घेतला आणि कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन त्या ठिकाणी काही जणांनी मनोरंजन स्वतःचा आनंद लुटला आणि काही जणांनी समोरच्याचा आनंद बघून आनंद मानला. आपल्याला सगळ्याला त्यामध्ये आनंद घेता आला. या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपल्या प्रथम नागरिक सरपंचताई, सर्व उपस्थित आपण सगळ्यांनी या माध्यमातून जो आनंद घेतला. आपल्याला बघा ताणतणाव आलेला असतो आणि मग हसायला कधी मिळतं का? आणि मग हसल्यावर काय होतं? आपला ताणतणाव कमी होतो. आणि मग आपल्याला पूर्वीच्या काळात बघा, आता संक्रांत आहे किंवा पूर्वी पंचमीच्या वेळेस खेळ खेळले जायचे. का खेळले जायचे? तर ताणतणावातून आपल्याला काहीतरी मोकळीक मिळावी. आता ह्या माध्यमातून भारतीय त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे खेळ खेळत आहेत आणि तुमच्यावरचा असलेला ताण देखील, आणि मग आपलं मन कुठेतरी रमतंय आणि वेगळा त्या ठिकाणी अनुभव आपल्याला मिळाला आहे. आपण गेले 1.5-2 तासापेक्षा जास्त वेळ झाला असेल. त्या ठिकाणी आपल्यावर असलेलं ताण तणाव, टेन्शन, शेतातली जनावरं, घरातलं प्रपंच, लेकरा बाळाचं, हे थोड्या वेळ आपल्याला बाजूला ठेवता आलं की नाही, आणि आपला टेन्शन देखील रिलीज होत आहे. आणि मग अशा माध्यमातून हे हसण्याचं आणि हसवण्याचं काम त्या ठिकाणी भारतजी आणि सर्व मयुरदीदीची टीम करते आहे. आपल्याला सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. आताच नवीन वर्ष सुरू झालंय. हे वर्ष आपल्याला सर्वांना सुख समृद्धी भरभराटीचं, आरोग्यदायी जावं. भंडी शेगावचा आणि माझा त्या ठिकाणी पहिल्यापासून खूप ऋणानुबंधाने संबंध आहे. आपण सगळ्या लाडक्या बहिणींनी त्या ठिकाणी मायमाऊलीने मला ज्या ज्या वेळी त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी माझ्या पाठीशी उभा राहिला. आज आपण बघितलं असेल की माढा मतदारसंघातल्या मतदार राजांनी, तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला या भागातल्या सर्व भाळवणी गटातल्या भंडी शेगावच्या लोकांनी जाऊन आणि तिथे निवडून आणलं. आणि निवडून आणल्यामुळं त्या ठिकाणी विधानसभेमध्ये मला त्या पायरीवरती डोकं ठेवून आत जाता आलं. आणि आत गेल्यानंतर तुम्ही मोबाईलला बघत असाल की आपल्या मतदारसंघाचा म्हणून नव्हे तर आपल्या पंढरपूरचा आवाज म्हणून विधानसभेत बोलला जातो की नाही. तुमचे प्रश्न त्या ठिकाणी बोलले जातात. त्याचबरोबर मी विधानसभेची आमदार झाल्यामुळं विधानसभेची जी आमची कमिटी आहे, धर्मादाय म्हणजे हॉस्पिटलची, त्या कमिटीवर देखील माझी निवड झाली. त्या निवड झाल्यामुळे त्याचा फायदा असा झाला की 1,80,000 ज्याचं उत्पन्न आहे त्याचा मोफत उपचार त्या ठिकाणी मला करता येतो. आणि ज्याचं 1,80,000 ते 3,60,000 आहे त्याचा 50% मध्ये उपचार करता येतो. एक त्या ठिकाणी उपाईचा मुलगा होता 6 दिवसाचा, आणि 6 दिवसाच्या बाळाला हार्टला जाणारे शिर ब्लॉक झाली. आणि मग त्याचं त्या ठिकाणी जहांगीर हॉस्पिटलमध्ये मोफत मध्ये ऑपरेशन केलं. 4.5 लाख रुपये खर्च होता आणि 100% मोफत झाला. हे सांगण्याचं कारण गेल्या 1 वर्षात 119 लोकांना त्या ठिकाणी आपण ऑपरेशन करून 1,61,00,000 रुपयेपर्यंतची मदत त्या ठिकाणी झाली. सांगायचा उद्देश असा आहे की तुमच्या सुखात कोण येईल नाही माहीत, पण तुम्हाला ज्यावेळेस घरात दुःखाचा प्रसंग येईल त्यावेळेस एक भाऊ म्हणून मला हाकणारा मी तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी आहे. आणि कसलाही आजार असेल, पेशंट असेल, मुंबई, पुणे, कुठल्याही मोठ्या हॉस्पिटलला 462 हॉस्पिटल माझ्या अंडरमध्ये आहेत. मग मुंबईतलं रिलायन्स हॉस्पिटल मध्ये सुस्तेच्या एका शिंगारे नावाच्या मुलाला हार्टला होल होतं. 5.5 लाख रुपयाचं ऑपरेशन मोफत झालं. आणि मग रिलायन्स सारख्या हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेस तुमच्या घरात कुणाला पाहुण्याला दोस्ताला कदाचित घडू नये असं, पण एखादा प्रसंग आला तर त्या प्रसंगात एक तुमचा भाऊ म्हणून मला हाकणारा मी तुमच्या पाठीशी उभा राहील आणि आपल्या दुःखामध्ये मी नक्की साथ देण्याचं काम करेल. आज आपल्या विठ्ठल कारखान्याच्या माध्यमातून आपण बघितलं असेल की विठ्ठल कारखाना गेल्या 3 वर्षापासून सुरू झाला. त्यामुळे ऊसाच्या दराची स्पर्धा लागली आणि आज ऊसाच्या दराची स्पर्धा लागल्यामुळं आज प्रत्येक शेतकऱ्याला 100-500 रुपये जास्त मिळाल्यामुळं माझ्या त्या ठिकाणी कुटुंबात, संसारात ते पैसे जास्त यायला लागल्यामुळे माझ्या लाडक्या बहिणींना किंवा तुम्हाला देखील आनंदाचे त्या ठिकाणी क्षण यायला लागले. आणि मग आपला विठ्ठल कारखाना चालू झाल्यामुळं आज आपला ऊस घालवायला दुसऱ्याच्या दारात जायची
गरज पडत नाही, आपला स्वाभिमान त्या ठिकाणी जागृत झाला आणि जी जी संधी म्हणून आम्हाला तुम्ही विठ्ठल कारखान्याच्या माध्यमातून दिली ती संधीचं सोनं केलं, विधानसभेच्या माध्यमातून संधी मिळाली त्याचं देखील सोनं करण्याचं काम करतोय. पुढच्या काळात देखील येणाऱ्या काही दिवसात आता स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका होत आहेत, आपण पुन्हा एकदा आम्हाला सगळ्यांना संधी द्यावी. पुढच्या काळामध्ये आपल्या सगळ्याला एकत्र करून काम करण्याची संधी आपण द्याल. आपला सगळ्याचं प्रेम आशीर्वाद आमच्या पाठीशी असाच राहील. मयूर दिदींनी सर्व वाघर परिवाराने हा कार्यक्रम घेतला, त्यांचा देखील खूप आभार मानतो. आपल्या जीवनामध्ये हसण्याचा सुखाचा एक क्षण त्यांनी निर्माण करून दिला, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. या कार्यक्रमाला बोलवलं, मान सन्मान केला, त्याबद्दल आभार मानतो. आपल्याला सगळ्याला शुभेच्छा देतो आणि आपण असेच हसत राहा, सुखी राहा आणि आपल्याला जे जे म्हणून इच्छा आकांक्षा आहेत ते पंढरीचा पांडुरंग पूर्ण करेल ही प्रार्थना करतो आणि आपली रजा घेतो. जय